जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन प्रश्न घेऊन आलाय. असा प्रश्न नागपूर कारागृह 2021 ला पडला तर तो प्रश्न काय? प्रश्न असा आहे, एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर अजून 76 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला पाने किती? मग यासाठी काय सूत्र वापरायचं का? अजिबात नाही. आपण सूत्राचा वापर नाही करणार. मग कसं करणार? तर सर्वप्रथम आपल्यामध्ये याच्यामध्ये पाने दिलेली, इथं 76 पाने आणि इथं 20 पाने, ह्या दोघांची काय करायची? प्रथमतः आपल्याला बेरीज करायची. 76 + 20 विद्यार्थी मित्रांनो किती पाने झाली? 96. इथपर्यंत समजलं असेल तर एक अपूर्णांक दिलेला आहे. या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो वर लिहायचा, गुणिले करायचं आणि छेद वर लिहायचा. आणि ह्या दोघांमधला जो काय फरक आहे, 9 मधून 5 गेला, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 4. ह्या 4ने काय करायचं? या 96 ला भाग द्यायचा. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. एक उरला विद्यार्थी मित्रांनो. ही संख्या झाली 16. 4 × 4 = 16. आता 24 × 9 किती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 24 × 9 216. तर पुस्तकाला पाने किती? तर 216. याच पद्धतीचा प्रश्न तुमच्या समोर आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. जय हिंद.